दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या घरी फडणवीस पोहोचलेले आहेत। या घडीची आपण महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहतोय। देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, ही भेट आज होते प्रफुल्ल पटेलांच्या घरी, फडणवीस आता पोहोचलेले आहेत, काय अधिकचे तपशील आहे? दिल्लीतल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। प्रफुल्ल पटेल यांचं हे दिल्लीतलं निवासस्थान आहे। या निवासस्थानात स्वतः प्रफुल्ल पटेल आहेत, त्यांच्यासोबतच महत्त्वाचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत सुनील तटकरे ते देखील आपल्याला आतमध्ये असल्याचं बघायला मिळतं। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याच निवासस्थानी दाखल झालेले आहेत। बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुरू आहे। अर्थात खातेवाटपाच्या संदर्भानं वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना या बैठकीकडे अत्यंत महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे। प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतल्या याच निवासस्थानी काही वेळापूर्वी रक्षा खडसे देखील आलेल्या होत्या, स्मिता वाघ आलेल्या होत्या, त्यांची देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झालेली आहे, चर्चा झालेली आहे। पाहावं लागेल आजच्या या बैठकीमध्ये काय नेमक्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होते। थोड्या वेळात एकनाथ शिंदे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी येतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी एकनाथ शिंदेंची वाट पाहत आहेत। खरं म्हणजे बैठकीला जी सुरुवात झालेली आहे यामध्ये सध्या देवेंद्र फडणवीसांसोबत प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि त्यासोबतच सुनील तटकरे यांचा सहभाग आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा सुरू असताना खातेवाटपाच्या संदर्भानं कोणाला कोणतं मंत्रिपद मिळू शकतं किंवा एकूणच जी महत्त्वाची चर्चा येत्या शपथविधीच्या अनुषंगानं नियोजनाच्या संदर्भानं त्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होतील अशी देखील माहिती मिळते। निश्चित ज्ञानेश्वर, वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भात अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।